क्वेश्चन नंबर 4 बघा. फाइंड के इफ सम ऑफ, इफ क्वेश्चन काय दिलं आहे, इफ सम ऑफ द स्लोप ऑफ सम ऑफ द स्लोप ऑफ लाइन सम ऑफ द स्लोप ऑफ लाइन is represented by x square plus kxy minus 3y square is equals to 0. त्यांनी काय सांगितलं, हे इक्वेशन ऑफ लाईन आहे, तर व्हॅल्यू ऑफ के कॅल्क्युलेट करा. तर कसं सॉल्व करायचं बरं बघा. गिवन इक्वेशन ऑफ लाईन इज एक्स स्क्वेअर प्लस के एक्स वाय मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0 आहे. तर आपण काय करणार आहे, आता कम्पेअर विथ म्हणायचं. कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. मग आता नेक्स्ट स्टेप बघा. ए म्हणजे इथं काय येतं, ए इक्वल टू 1. बी म्हणजे त्यानंतर बघा हे 2h आहे. 2h इज इक्वल्स टू के, देन h इज इक्वल्स टू के अपॉन 2 अँड बी इज इक्वल्स टू -3 येतं. बी इक्वल टू -3 घेतलो आपण. यानंतर पुढचा पार्ट बघा. इथंपर्यंत झालं तर आपल्याला व्हॅल्यू ऑफ के कॅल्क्युलेट करायचं आहे. तर काय करणार बघा, ह्याच क्वेश्चनमध्ये असं सांगितलं आहे -3y स्क्वेअर इक्वल टू 0 इज ट्वाइस ऑफ देअर प्रोडक्ट म्हटलं. ट्वाइस ऑफ देअर प्रोडक्ट हे असं क्वेश्चन आहे. ट्वाइस ऑफ देअर प्रोडक्ट. मग आता सॉल्व कसं करायचं बघा, लक्ष द्या. पहिल्यांदा हे ए बी आणि एच हे सगळे व्हॅल्यूज जर आपल्याला मिळाले तर यानंतर काय करणार आपण, नेक्स्ट पार्ट बघा. हे व्हॅल्यूज जर मिळाले तर याच्यानंतर काय करणार आपण, ॲज सम ऑफ स्लोप दॅट इज m1 प्लस m2 इज इक्वल्स टू व्हॅल्यू काय -2h अपॉन बी हा फॉर्म्युला आहे. तर कसं येणार, m1 प्लस m2 इक्वल टू -2 h म्हणजे k अपॉन 2 अपॉन बी म्हणजे -3 2 कॅन्सल मायनस कॅन्सल. काय राहतं, m1 प्लस m2 इक्वल टू k/3 राहणार. म्हणजे हे आलं m1 प्लस m2. ह्यालाच काय म्हणायचं, इक्वेशन नंबर 1. त्यानंतर बघा m1 इंटू m2 इक्वल टू म्हणजे प्रोडक्ट ऑफ स्लोप इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय, a अपॉन बी म्हणजे m1 इंटू m2 इक्वल टू 1 अपॉन -3 म्हणजेच m1 इंटू m2 इक्वल टू -1/3 येतं. -1/3. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. यानंतर पुढचा पार्ट बघा. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, द सम ऑफ, आता क्वेश्चन बघा. द सम ऑफ स्लोप ऑफ लाईन इज रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन इज ट्वाइस ऑफ देअर प्रोडक्ट म्हटलं. इज ट्वाइस ऑफ देअर प्रोडक्ट म्हणजेच काय, ॲज सम ऑफ स्लोप इज ट्वाइस ऑफ देअर प्रोडक्ट म्हणजेच काय, सम म्हणजे बेरीज, ॲडिशन m1 प्लस m2 इज ट्वाइस ऑफ देअर प्रोडक्ट m1 इंटू m2. तर ह्याचा आन्सर कसं येतं बघा, m1 प्लस m2 इक्वल टू m1 प्लस m2ची व्हॅल्यू काय, k अपॉन 3. तर k/3 आलं इक्वल टू 2 इंटू m1ची व्हॅल्यू किती आहे, -1/3 डिवाइड बाय 3 इकडे गेलं तर k इक्वल टू येत आहे -2/3 इंटू 3. तर हे 3 कॅन्सल, देन रिमेनिंग टर्म इज k इक्वल टू -2. हाच क्वेश्चन होता तुमचा. हे झालं क्वेश्चन नंबर 4. यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा. आता क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलं आहे, किंवा नेक्स्ट बघा असं सांगितलं, फाइंड व्हॅल्यू ऑफ के, फाइंड के इफ स्लोप ऑफ लाईन
represented slope of line represented by 3x square plus kxy minus y square is equals to 0 differ by 4 differ by 4. मग आता याला काय करायचं बघा, कम्पेअर विथ म्हणायचं. क्वेश्चनमध्ये मेन्शन केलं आहे डिफर बाय 4 म्हणून. आता त्यांनी सांगताना डिफर बाय 4 असं मेन्शन केलं आहे, तर काय करायचं बघा, डिफर बाय 4. तर कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स compare with ax square plus 2hxy plus b square by square equal to 0 by square equal to 0. याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर a इक्वल टू येतं आहे 3, बघा इथं 2h आहे आणि इथं k आहे, तर 2h इज इक्वल्स टू k, देन h इज इक्वल्स टू काय राहतं आहे k/2 अँड b इक्वल टू काय राहतं आहे -1. हे तिन्ही व्हॅल्यू जर मिळाले तर आपण काय करायचं, ॲज क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे स्लोप ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय इज डिफर बाय काय सांगितलं आहे 4. डिफर बाय 4 म्हणजे त्या दोघाचं जे डिफरन्स आहे ते 4 आहे म्हणून सांगितलं आहे. मग आपण अगोदर काय करायचं बघा, ॲज सम ऑफ स्लोप इज गिवन बाय फॉर्म्युला काय m1 प्लस m2 इक्वल टू -2h/b म्हणजे -2k/2 डिवाइड बाय b म्हणजे -1, 2 कॅन्सल, मायनस गेट कॅन्सल, देअरफॉर m1 प्लस m2 इक्वल टू k राहतं आहे. ह्याला म्हणायचं 1 नंबर. नेक्स्ट पार्ट बघा, द प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हणजे m1 इंटू m2 इक्वल टू व्हॅल्यू काय तर a/b. मग आपण काय करणार, m1 इंटू m2 इक्वल टू a/b जर असेल तर m1 इंटू m2 इक्वल टू aची व्हॅल्यू आहे 3, बीची व्हॅल्यू -1 म्हणजे m1 इंटू m2 इक्वल टू -3. इक्वेशन नंबर 2 आला. एकदा जर इक्वेशन नंबर 1 आणि 2 फाइंड आउट केलो आपण, तर इथून पुढे बघा क्वेश्चनमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, द स्लोप ऑफ लाईन डिफर, हे इम्पॉर्टंट आहे बघा, स्लोप ऑफ लाईन डिफर बाय 4 म्हणजे जे काही स्लोप आहेत त्याच्यामध्ये 4चा डिफरन्स आहे. म्हणजेच काय झालं, m1 मायनस m2 इक्वल टू 4. ॲक्च्युली इथं काय झालं, m1 इंटू m2 इक्वल टू -3 सांगितलं आहे आणि इथं m1 प्लस m2 इक्वल टू k सांगितलं, पण इथं डिफर सांगितलं. हे कसं सॉल्व करायचं बघा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड म्हणायचं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, दोन्हीकडे पण स्क्वेअरिंग करायचं अगोदर, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. म्हणजे इथं कसं राहतं, m1 मायनस m2चा स्क्वेअर इक्वल टू 4चा स्क्वेअर. m1 मायनस m2चा स्क्वेअर म्हणजेच काय, बाय युजिंग a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर होतं आहे. म्हणजेच हे असं आलं, m1चा स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे m1 इंटू m2 प्लस b स्क्वेअर म्हणजे काय m2चा स्क्वेअर इक्वल टू 4चा स्क्वेअर 16 आलं. म्हणजे हे झालं a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता इथून पुढं काय करू आपण, हे m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर हे आपण असं जवळ लिहिलो आणि नंतर बघा हे -2 m1 m2 झालं इज इक्वल्स टू 16. आता परत इथं m1 m2चा स्क्वेअर आहे, पण ॲक्च्युली व्हॅल्यू कशाची माहिती आहे आपल्याला, m1 प्लस m2 इक्वल टू k. तर मी थोडं ॲडजस्टमेंट करतो बघा. इथं ॲडजस्टमेंट कसं करायचं बघा, थोडं लक्ष द्या. हे m1 प्लस m2चा स्क्वेअर आहे, m1 स्क्वेअर प्लस m2चा स्क्वेअर करायचं, एकदा प्लस 2 m1 इंटू m2 करायचं, एकदा -2 m1 इंटू m2 करायचं. म्हणजे काय झालं, हे प्लस मायनस कॅन्सल होत आहे आणि अगोदरचंच -2 m1 m2 करायचं इज इक्वल्स टू 16. आता ह्याच्यामुळं काय झालं बघा, हे टर्म बघा, m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर प्लस 2 m1 m2 म्हणजेच काय आलं, m1 प्लस m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आलं. हे -2 m1 m2 -2 m1 m2 म्हणजेच काय
-4m1m2 आलं इक्वल टू 16. आता बघा m1 प्लस m2ची व्हॅल्यू काय k आणि त्याच्यानंतर m1 इंटू m2ची व्हॅल्यू काय -3. देअरफोर नेक्स्ट स्टेप बघा इथं सॉल्व करतो. देअरफोर अबो इक्वेशन बिकम्स म्हणायचं. अबो इक्वेशन बिकम्स काय झालं बघा m1 प्लस m2चा स्क्वेअर. m1 प्लस m2 म्हणजे काय k. तर हे असं आलं k चा स्क्वेअर -4 m1 इंटू m2 ची व्हॅल्यू किती आहे -3 इक्वल टू 16. जे असं येतं k स्क्वेअर मायनस प्लस 12 इक्वल टू 16. तर k स्क्वेअर इक्वल टू 16 मायनस 12 k स्क्वेअर इक्वल टू 4 और k इक्वल टू प्लस और मायनस 2 येतं. हे झालं आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा असं सांगितलंय द स्लोप ऑफ वन ऑफ लाईन इज गिवन बाय. नेक्स्ट क्वेश्चन बघा द स्लोप ऑफ वन ऑफ लाईन इज गिवन बाय स्लोप ऑफ वन ऑफ लाईन इज गिवन बाय kx स्क्वेअर प्लस 4xy मायनस y स्क्वेअर इक्वल टू 0. एक्सीड द स्लोप ऑफ अदर बाय 8 म्हटलं. एक्सीड द स्लोप ऑफ अदर बाय 8 म्हणजे काय पहिल्याचा स्लोप दुसऱ्याच्या स्लोपपेक्षा 8ने ग्रेटर आहे. एक्सीड बाय 8 ग्रेटर बाय 8. मग कसं सॉल्व करायचं बघा. फर्स्ट गिवन लाईन के कॅल्क्युलेट करायचं म्हणजे ह्या पद्धतीने सॉल्व करावं लागतं. गिवन लाईन kx स्क्वेअर प्लस 2 4xy मायनस y स्क्वेअर इक्वल टू 0 कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. कंपेअर जर केलो आपण तर a इक्वल टू काय येतं k h इज इक्वल्स टू आता बघा इथं 2h आहे तर 2h इज इक्वल्स टू 4. तर h इज इक्वल्स टू काय आलं 4/2 म्हणजेच h इज इक्वल्स टू 2. परत काय करायचं y स्क्वेअर सोबत किती आहे -1 तर b इक्वल टू -1. एकदा a h आणि b एवढे जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलो आता काय करायचं बघा ॲज स्लोप सम ऑफ स्लोप दॅट इज m1 प्लस m2 इक्वल टू -2h अपॉन b म्हणजे असं येतं m1 प्लस m2 इक्वल टू -2h अपॉन b ची व्हॅल्यू काय -1. मायनस गेट कॅन्सल m1 प्लस m2 इक्वल टू 4 हे 1 नंबर इक्वेशन. त्यानंतर m1 इंटू m2 इक्वल टू a अपॉन b येतं. m1 इंटू m2 इक्वल टू a म्हणजे k अपॉन -1 म्हणजेच काय येतं m1 इंटू m2 इक्वल टू -k इक्वेशन नंबर 2. हे झाले 2 इक्वेशन्स. एकदा जर 2 इक्वेशन मिळाले आता क्वेश्चनमध्ये काय सांगितलं बघा द स्लोप ऑफ वन लाईन इज गिवन बाय म्हटलं इक्वेशन एक्सीड द स्लोप ऑफ अदर बाय 8. मग लिहिताना असं लिहायचं स्लोप ऑफ वन हे बघा स्लोप ऑफ वन एक्सीड द स्लोप ऑफ अदर बाय 8. म्हणजेच आपण असं लिहिणार m1 इक्वल टू एक्सीड म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आहे m2 प्लस 8 करायचं. मग नेक्स्ट स्टेपला काय येतं बघा देअरफोर एकदा जरी व्हॅल्यू जर आपण पुटअप केलो तर हे असं येतं m1 प्लस m2 इज इक्वल्स टू 8. नाव पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. का बरं 1 मध्ये बघा इथं m1 प्लस m2 इक्वल टू 4 आहे. हे m1च्या ऐवजी मी काय करणार आता m2 प्लस 8 m1च्या ऐवजी प्लस m2 इक्वल टू 4 हे असं येतं आहे. m2 प्लस m2 म्हणजे काय येतं 2m2 येतं आहे प्लस 8 इक्वल टू 4 येतं आहे. मग आता 2m2
इक्वल टू 4 प्लस 8 पलीकडे गेले की -8, मग असं येतं 2m2 इक्वल टू 4 - 8 म्हणजे -4 आणि m2 इक्वल टू हे 2 मल्टिप्लाय पलीकडे गेल्यावर डिवाइड बाय, मग असं येतं बघा m2 इक्वल टू -4/2 m2 इक्वल टू -2 येतं आहे. जर m2 ची व्हॅल्यू -2 आलं तर काय करायचं, हे आलेलं जे आन्सर आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये पुटअप करायचं आता, किंवा m2 मिळालं ना आपल्याला, m2 मिळाल्यानंतर पुट इन इक्वेशन नंबर 1 म्हणू. इक्वेशन नंबर 1 मध्येच पुटअप केल्यावर काय झालं बघा, m1 + m2 इक्वल टू 4 आहे. त्यात m1 माहीत नाही आपल्याला, m2 ची व्हॅल्यू किती आहे -2 इक्वल टू 4, तर m1 इक्वल टू काय आलं 4 -2 पलीकडे गेल्यावर +2, म्हणजेच हे असं येतं आहे m1 + 6 येतं आहे. m1 इज इक्वल्स टू +6 आला. आता आपण फक्त m1 काढलो आणि m2 काढलो, आपल्याला काय काढायचं आहे k. तर हे कसं सॉल्व करायचं बघा, नाव ॲज इक्वेशन नंबर 2 काय बघा, m1 × m2 इक्वल टू काय -k, ॲज m1 × m2 इक्वल टू -k. पुट दिस व्हॅल्यूज, m1चा आन्सर आहे 6, m2चा आन्सर आहे -2 इक्वल टू -k, -12 इक्वल टू -k, तर k इक्वल टू 12 येतं, k इक्वल टू 12 अँड दिस इज युअर फायनल आन्सर, k इक्वल टू 12. हे तुमचं फायनल आन्सर झालं. यानंतर पुढचा पार्ट बघा, क्वेश्चन असं सांगितलं, फाइंड द कंडिशन दॅट क्वेश्चन नंबर 5, फाइंड द कंडिशन दॅट म्हटलं, फाइंड द कंडिशन दॅट. आता हे जरा इम्पॉर्टंट आहे, हे व्यवस्थित लक्ष द्या, हे वेगळं मेथड स्टार्ट झालं. ह्याच्यात 3 प्रॉब्लेम विचारलेत. पहिलं काय, द लाईन 4x + 5y इज इक्वल्स टू 0 कोइन्साइड, असं लक्षात ठेवायचं आहे, कोइन्साइड म्हणजे पॅरलल, कोइन्साइड म्हणजे पॅरलल विथ वन ऑफ द लाईन, विथ वन ऑफ द लाईन given by, one of the line given by ax² + 2hxy + by² इक्वल टू 0 ह्याच्यासोबत कोइन्साइड होतं आहे. मग आपण सॉल्व कसं करायचं बघा, लक्ष द्या. आता इथं लिहिताना असं लिहायचं, गिवन इक्वेशन ऑफ लाईन, गिवन इक्वेशन ऑफ लाईन. त्यांनी काय दिलं इक्वेशन ऑफ लाईन, 4x + 5y इज इक्वल्स टू 0. आता बघा, फाइंड कंडिशन म्हटलं आहे, हे कंडिशन फाइंड आउट करायचं आहे. एक लाईन दिलं आहे आणि काय सांगितलं आहे, पॅरलल आहे. कशाला, ह्याच्यापैकी एका लाईनला पॅरलल आहे. हे कसं सॉल्व करायचं बघा, जर त्यांनी क्वेश्चन दिलं तर कंपल्सरी गिवन लाईन अगोदर लिहायचं. हे गिवन लाईन लिहिल्यानंतर काय करायचं बघा, कम्पेअर विथ म्हणायचं. ह्याचं कम्पेअर विथ कशासोबत कम्पेअर करायचं आहे, तर ax + by + c इक्वल टू 0 कंपल्सरी ह्याच्यासोबतच कम्पेअर करायचं. कम्पेअर केल्यानंतर a इक्वल टू इथं काय येतं आहे 4 येतं आहे, b इक्वल टू 5 येतं आहे. तर स्लोप, इथं स्लोप कसं कॅल्क्युलेट करायचं, m इक्वल टू -a/b, म्हणजेच m इज इक्वल्स टू -4/5 झालं. हे व्हॅल्यू ऑफ m आलं. आपण m कॅल्क्युलेट केलो तर ह्यालाच काय म्हणायचं, एकदा आपण m कॅल्क्युलेट केलो तर आता नेक्स्ट लाईन बघा, हे झालं स्लोप ऑफ लाईन. नाव ॲज रिक्वायर्ड लाईन is coincide with given line, therefore m1 इक्वल टू m2 इक्वल टू व्हॅल्यू सेम -4/5, therefore अगेन m इज इक्वल्स टू -4/5 घ्यायचं. m ची व्हॅल्यू काय घ्यायचं, -4/5. एकदा इथंपर्यंत आलं तर नेक्स्ट स्टेप असं लक्षात ठेवायचं, जर त्यांनी देत असताना हे इक्वेशन दिलं, हे इक्वेशन देऊन एक जर लाईन दिलं तर सेकंड जे इक्वेशन मिळणार आहे नेक्स्ट, त्या इक्वेशनला म्हणायचं आहे ऑक्झिलरी इक्वेशन. त्याला काय म्हणायचं आहे, ऑक्झिलरी इक्वेशन. आणि ते कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, नाव ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ ax² + 2hxy
प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 इज गिवन बाय त्याची जी व्हॅल्यू आहे ते कसं मिळतं आपल्याला, तर फॉर्म्युला आहे बी एम स्क्वेअर प्लस 2HM प्लस क्यू हा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युलानुसार बघा बीला बी आहे तसंच लिहायचं. एम म्हणजे काय, -4/5चा स्क्वेअर प्लस 2H आहे तसंच -4/5 प्लस क्यू ॲज इट इज. आता काय करायचं नेक्स्ट स्टेपला, हे बी इंटू ब्रॅकेट -4 म्हणजे 16/25 करायचं, -8/5 करायचं, 8/5 H आहे तसंच प्लस क्यू. आता नेक्स्ट स्टेप बघा, इज इक्वल्स टू, आता ह्याची जी व्हॅल्यू आहे इज इक्वल्स टू 0 इज इक्वल टू 0 इज इक्वल्स टू 0. आता काय करावं लागतं आहे, ह्या सगळ्याचं जे डिनॉमिनेटर आहे ते सेम करून घ्यायचं. आता इथं 25 आहे, मग इथं पण डिनॉमिनेटर 25 करायचं, इथं पण 25 करायचं. म्हणजेच मी काय करतो बघा, 16/25 आहे तसंच मायनस, आता इथं 5 आहे, या 5ला कितीने मल्टिप्लाय केलं की 25 होत आहे, 5ने. म्हणजेच आपण असं लिहिणार 5 × 5 25. खाली 5ने मल्टिप्लाय केलं म्हणून वर न्यूमरेटरला पण 5ने मल्टिप्लाय, 8 5 40 H आला. त्यानंतर बघा प्लस, इथं पण डिनॉमिनेटरला 25 पाहिजे, मी काय करतो डिवाइड बाय 25 मल्टिप्लाइड बाय 25 क्यू इक्वल टू 0. आता ह्या तिघाचं डिनॉमिनेटर सेम आहे, जर तिघांचं डिनॉमिनेटर सेम असेल तर 16b -40H प्लस 25Q डिवायडेड बाय 25 इक्वल टू 0. डिवाइड बाय 25 इकडे गेल्यावर काय होतं, मल्टिप्लाय बाय 25. देअरफॉर फायनल इक्वेशन येतं आहे 16b, बघा 16b -40H प्लस 25Q इज इक्वल्स टू 0 and this is your required auxiliary equation. यानंतर यातलंच सेकंड क्वेश्चन बघा काय दिलं आहे. सेकंड क्वेश्चन इज द लाईन 3x + y इज इक्वल्स टू 0. नेक्स्ट क्वेश्चन असं दिलं आहे, द लाईन 3x + y is equals to 0 may be perpendicular to one of the line given by ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल्स टू 0. मी काय सांगितलं होतं, असं जर इक्वेशन दिलं तुम्हाला तर कंपल्सरी काय करायचं, जे गिवन इक्वेशन आहे ते लिहायचं आणि कम्पेअर विथ म्हणायचं. कम्पेअर विथ ax प्लस by प्लस c इक्वल टू 0, a इक्वल टू 3, b इक्वल टू 1, c इक्वल टू 0, m1 इक्वल टू काय आहे -a/b. म्हणजे हे कम्पेअर करायचं. कम्पेअर करून पहिल्यांदा ह्या लाईनचं स्लोप काढायचं, कंपल्सरी स्लोप काढायचं. समजा आपण स्लोप कॅल्क्युलेट केलं -a/b म्हणजेच काय -3/1 दॅट इज m1 इक्वल टू -3. पण आता इथं कंडिशन काय सांगितलं आहे, मे बी परपेंडिक्युलर म्हटलं आहे. देअरफॉर ॲज रिक्वायर्ड लाईन इज परपेंडिक्युलर. required line is perpendicular, therefore m1 into m2 equal to -1. m1 ची व्हॅल्यू किती आहे -3, m2 इक्वल टू -1, m2 इक्वल टू -1/-3 and m2 इज इक्वल्स टू 1/3 येते. कारण कंडिशन कसं सांगितलं त्यांनी परपेंडिक्युलर, म्हणजे इथे m2 मिळालं आपल्याला. मग ह्याला म्हणायचं स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन. एकदा जर स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन मिळालं, स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन, तर नेक्स्ट स्टेप करायचं ॲज ऑक्झिलरी इक्वेशन, म्हणजे जे दुसरं कुठलं इक्वेशन आहे ते ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल्स टू 0 इज गिवन बाय म्हणायचं. इज गिवन बाय त्याचं फॉर्म ऑक्झिलरी इक्वेशन
of this equation is given by bm square plus 2hm plus a equal to 0. Now therefore put value of m b into bracket 1 by 3 bracket square 2h into m म्हणजे काय 1 by 3 प्लस ए इक्वल टू 0. आता काय करायचं बघा, इथं 1 by 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तर आपण काय करणार 1 by 9 प्लस 2h अपॉन 3 प्लस ए इक्वल टू 0. आता सगळ्याला डिवाइड बाय, इथं 9 आहे, इथं 3 आहे. आता काय करायचं, सगळ्याचा डिनॉमिनेटर 9 यायला पाहिजे. म्हणून मी काय करतो, इथं हे b by 9 ॲज इट इज, ह्याला 3ने मल्टिप्लाय केलं की 6h अपॉन 9 9a अपॉन 9 इक्वल टू 0. परत बघा, ह्या तिघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर b प्लस 6h प्लस 9a अपॉन 9 इक्वल टू 0. हे डिवाइड बाय 9 इकडे गेले की मल्टिप्लाय बाय 9 होत आहे, म्हणजेच फायनल इक्वेशन येत आहे b इंटू 6h प्लस 9a इक्वल टू 0. कारण डिवाइड बाय 9 पलीकडे गेले की मल्टिप्लाय बाय 9 होतं, आणि मल्टिप्लाय बाय 9 झालं की आन्सर 0 येतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलं, इफ वन ऑफ द लाईन, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ वन ऑफ द लाईन, इफ वन ऑफ द लाईन गिवन बाय ax square plus 2hxy plus by square is equals to 0 is perpendicular to px plus qy equal to 0 and show that ap square 2h pq plus bq square is equals to 0. मग आता इथं काय सांगितलं बघा, लक्ष द्या. आता पहिल्यांदा आपण घ्यायचं हे इक्वेशन कन्सिडर करायचं. गिवन इक्वेशन px प्लस qy इक्वल टू 0 दिलं आहे. काय करायचं बघा, कम्पेअर विथ म्हणायचं अगोदर. कम्पेअर विथ काय करायचं, ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. त्याचा स्लोप m1 इक्वल टू काय, तर इट स्लोप इज मायनस a अपॉन b. x सोबत इथं किती आहे, p आहे, तर इथं काय लिहिणार आपण, मायनस p अपॉन इथं b ची व्हॅल्यू काय, q, म्हणजे m1 इक्वल टू मायनस p बाय q आला. नाव रिक्वायर्ड लाईन इज परपेंडिक्युलर सांगितलं, रिक्वायर्ड लाईन इज परपेंडिक्युलर टू गिवन लाईन. सेम प्रॉब्लेम बघा, रिक्वायर्ड लाईन इज परपेंडिक्युलर टू गिवन लाईन, परपेंडिक्युलर टू गिवन लाईन. देअरफॉर m1 इंटू m2 इक्वल टू काय आता -1. m1 ची व्हॅल्यू काय, मायनस p बाय q, m2 इक्वल टू -1. देअरफॉर m2 इक्वल टू -1 इंटू q बाय मायनस p, मायनस मायनस गेट कॅन्सल, m2 इक्वल टू q बाय p येतं, m2 इक्वल टू q बाय p. ह्यालाच काय म्हणतो आपण, स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन. कारण दोन्ही पण लाईन काय सांगितलं होतं त्यांनी, परपेंडिक्युलर आहेत असं मेन्शन केलेलं. नाव नेक्स्ट स्टेप इज, हे बघा इथं स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन आलं. याच्यानंतर सॉल्व कसं करायचं आहे, तर ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 इज, असं जर इक्वेशन असेल तर ह्याचा ऑक्झिलरी इक्वेशनचा फॉर्म्युला काय, bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. तर आपण काय करायचं, b, m म्हणजे स्लोपची व्हॅल्यू काय आली बघा इथं, स्लोप इज इक्वल्स टू q अपॉन p. तर मी काय करणार, कॅल्क्युलेट करताना हे बघा q बाय p ब्रॅकेटचा स्क्वेअर करणार, प्लस 2h आहे तसंच, m म्हणजेच काय, q बाय p, आणि a इज इक्वल्स टू 0 आहे तसंच. आता बघा इथं असं येतं b q स्क्वेअर बाय p स्क्वेअर प्लस 2h q अपॉन p प्लस a इक्वल टू 0. आपलं आता टर्म काय आहे, डिनॉमिनेटरला p स्क्वेअर असेल तर इथं पण p स्क्वेअर पाहिजे, इथं पण p स्क्वेअरच पाहिजे. म्हणून मी काय करतो, b q स्क्वेअर बाय p स्क्वेअर प्लस 2
एच इथं वर पण पीने मल्टिप्लाय करतो आणि डिनॉमिनेटरला पण पी इंटू पी पी स्क्वेअर प्लस ए पी स्क्वेअर बाय पी स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे डिनॉमिनेटरला पण पी स्क्वेअर घेतलं. आता बघा तिघांचं डिनॉमिनेटर सेम आहे. ते असं येतं बी क्यू स्क्वेअर प्लस 2h पी क्यू प्लस ए पी स्क्वेअर बाय पी स्क्वेअर इक्वल टू 0. डिवाइड बाय पी स्क्वेअर इकडे गेल्यावर काय होतं मल्टिप्लाय बाय पी स्क्वेअर म्हणजे राहतं काय बी क्यू स्क्वेअर प्लस 2h पी क्यू प्लस ए पी स्क्वेअर इक्वल टू 0. अँड फायनली क्वेश्चनमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की प्रूव्ह दॅट और शो दॅट त्याचं जे इक्वेशन आहे हेच आन्सर सांगितलं आहे ए पी स्क्वेअर प्लस 2h पी क्यू प्लस बी क्यू स्क्वेअर इक्वल टू 0. आणि फायनल आपला आन्सर पण तेच आलेलं आहे. देअर फोर हेन्स प्रूव्ड म्हणायचं, हेन्स प्रूव्ड. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन असं सांगितलंय फाइंड द कंबाइनड इक्वेशन फाइंड द कंबाइनड इक्वेशन of the pair of combined equation of the pair of lines through the origin and making an equilateral triangle with line y equal to 3. हे कसं सॉल्व करायचं बघा, लक्ष द्या. आपण पहिल्यांदा एक्स अँड वाय ॲक्सिस जर प्लॉट केलं हे असं येतं. आता इथं काय सांगितलं त्यांनी y इक्वल टू 3 म्हणजे x इक्वल टू हे ओरिजिन झालं 1, y इक्वल टू x0 y0 झालं, y इक्वल टू 1 y इक्वल टू 2 समजा y इक्वल टू 3 आहे. मग ह्याच्यातून पास होणारं लाईन म्हणजे y इक्वल टू 3 आलं. आता तिथून पुढे काय सांगितलं फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग अँड इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटलं. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ह्याच्यातून पास होऊन बघा इकडं हे इक्विलॅटरल ट्रायंगल हे असं फॉर्म झालं. तर कंडिशन फॉर इक्विलॅटरल ट्रायंगल काय आहे, इक्विलॅटरल ट्रायंगलचे प्रत्येक अँगल हा 60 डिग्री असतो. हे 60 डिग्री, हे 60 डिग्री, ह्या दोघातला अँगल 60 डिग्री आणि हे असणार 30 डिग्री. मग आपण असं कन्सिडर करू हे लाईन 1 आहे, हे लाईन 1 आणि हे लाईन 2. बघा लक्ष द्या. ॲज लाईन 1 हे एक्स ॲक्सिस कसं सॉल्व करायचं बघा, थोडं लक्ष द्या. कंबाइंड इक्वेशन काढायचं आपल्याला. तर फर्स्ट लाईन 1 पासून स्टार्ट करायचं. ॲज लाईन 1 मेकिंग अँगल ऑफ 60 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. बघा जर लक्ष द्या, हे जे एक्स ॲक्सिस आहे हे 60 आहे म्हणजे हे पण काय झालं 60. हे दोन्ही अँगल 60. का बरं अल्टरनेट अँगल, मराठीमध्ये विक्रम कोण म्हणतो आपण ह्याला. हे 60 आहे म्हणजे हे पण 60. देअर फोर इट्स स्लोप एम इज इक्वल्स टू टॅन थिटा फॉर्म्युला आहे. म्हणजेच एम इज इक्वल्स टू टॅन 60. टॅन 60 म्हणजेच एम इज इक्वल्स टू येतं √3. आणि एकदा जर एम आलं इट्स इक्वेशन म्हणायचं. y इक्वल टू फॉर्म्युला काय एम एक्स म्हणजे y इक्वल टू √3x. हे इकडे आल्यावर काय होतं मायनस √3x प्लस y इक्वल टू 0. याला म्हणायचं फर्स्ट इक्वेशन ऑफ लाईन. मायनस √3x प्लस y इक्वल टू 0 इक्वेशन ऑफ फर्स्ट लाईन. हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ फर्स्ट लाईन, पहिल्या लाईनचं इक्वेशन. यानंतर बघा जे सेकंड लाईन आहे लाईन नंबर 2 काय करायचं. लाईन 2 मेकिंग अन अँगल ऑफ आता बघा एक्स ॲक्सिस सोबत हे 60 प्लस 60 टोटल किती झालं 120. तर आपण असं लिहिणार मेकिंग अन अँगल ऑफ 120 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस सोबत 120 डिग्री अँगल करतं. म्हणजेच एम इज इक्वल्स टू काय करायचं टॅन 120
120 म्हणजेच कसं लिहिणार आपण, टॅन 90 प्लस 30 करायचं. मग फॉर्म्युला आहे बाय युजिंग टॅन पाय बाय 2 प्लस थिटा इक्वल टू टॅन पाय बाय 2 प्लस थिटा इक्वल टू मायनस कॉट थिटा. हे असं येतं, एम इज इक्वल्स टू मायनस कॉट 30. कॉट 30 आता काय करायचं परत बघा, हे कॉट 30ची जी व्हॅल्यू आहे ते एम इज इक्वल्स टू मायनस रूट 3. अँड नाव फायनली इक्वेशन ऑफ लाईन इज y इक्वल टू एम एक्स येतं. म्हणजेच हे असं येणार बघा, y इक्वल टू मायनस रूट 3x. इकडं आल्यावर काय होतं, रूट 3x प्लस y होतं इज इक्वल्स टू 0. ह्यालाच म्हणायचं v. अँड दिस इज सेकंड इक्वेशन ऑफ लाईन. इथून आपण सेकंड इक्वेशन काढलो. जर आपल्याला कंबाईंड इक्वेशन काढायचं असेल तर फॉर कॅल्क्युलेटिंग कंबाइनड इक्वेशन is given by u इंटू व्ही इज इक्वल्स टू 0. u म्हणजे कसं आहे, मायनस रूट 3x प्लस वाय. व्ही म्हणजे कसं आहे, रूट 3x प्लस वाय इक्वल टू 0. आपण याला थोडं जरा रिअरेंज करू. म्हणजे काय करायचं बघा, y अगोदर लिहू आणि y अगोदर लिहिलं, मायनस रूट 3x केलं आहे आणि y प्लस परत रूट 3x केलं आहे इक्वल टू 0. तर आता इथं काय होतं आहे, ए मायनस बी इंटू ए प्लस बी, म्हणजेच बाय युजिंग फॉर्म्युला ए मायनस बी इंटू ए प्लस बी इज इक्वल्स टू 0. तर याचा आन्सर येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येतं. म्हणजेच आपण काय करायचं, वायचा स्क्वेअर मायनस रूट 3xचा स्क्वेअर इक्वल टू 0. वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस रूट 3चा स्क्वेअर 3, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. अँड दिस इज रिक्वायर्ड कंबाइनड इक्वेशन ऑफ लाईन. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, लास्ट ह्या एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन आहे. काय सांगितलंय, इफ द स्लोप, क्वेश्चन बघा, इफ द स्लोप ऑफ one of the line is given by ax square plus 2hxy plus by square equal to 0 is 4 times the other, then show that (16h square is equals to 25ab. मग आता हे कसं सॉल्व करायचं बघा, लक्ष द्या. सांगताना क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय की इक्वेशन ऑफ लाईन हेच दिलं डायरेक्ट, 2x ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर, आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. तर आपण कसं सॉल्व करायचं बघा, गिवन इक्वेशन ऑफ लाईन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. कम्पेअर जर केलं तर a 2h आणि b हे व्हॅल्यूज मिळतात आपल्याला. तर काय करायचं बघा, देन ॲज सम ऑफ स्लोप इज गिवन बाय, सम ऑफ स्लोप कसं देतो आपण, m1 प्लस m2 इक्वल टू मायनस 2h अपॉन b. हा फॉर्म्युला आहे. कन्सिडर दिस ॲज अ फर्स्ट इक्वेशन. अँड m1 इंटू m2 इक्वल टू a अपॉन b, दिस इज सेकंड इक्वेशन. हे दोन झालं. तर आता क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज 4 टाइम्स द अदर म्हटलं. स्लोप ऑफ वन ऑफ लाईन इज 4 टाइम्स द अदर, म्हणजे ॲज स्लोप ऑफ वन लाईन
इज 4 टाइम्स द अदर, 4 टाइम्स द अदर असं मेन्शन केलेलं आहे. तर आपण काय करायचं, M1 इक्वल टू 4 M2 कन्सिडर करायचं. जर M1 इक्वल टू 4 M2 आलं तर पहिल्यांदा पुट इन इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. तर इथं कसं होतं बघा, M1च्या ऐवजी 4 M2 जर केलं, 4 M2 प्लस M2 इक्वल टू -2H अपॉन B, म्हणजे ते कसं होतं 5 M2 इक्वल टू -2H अपॉन B. तर M2 इक्वल टू काय येणार, -2H अपॉन 5B येतं बघा, -2H अपॉन 5B. हे चाललेलं आन्सर. आता काय करायचं, पुट इन इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. हे M2ची जी व्हॅल्यू आहे ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर, आता समजा 1 2 झालं, ह्याला 3 कन्सिडर करा. तिथून परत पुढं काय करायचं, पुट नाव पुट M1 इज इक्वल्स टू 4 M2 इन इक्वेशन नंबर 2 म्हणायचं. आता इक्वेशन नंबर 2 मध्ये पुटअप करायचं. जर 2 मध्ये जर पुटअप केलं तर असं येतं बघा, 4 M2 इंटू M2 इज इक्वल्स टू A अपॉन B येतं. मग आता मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होतं, M2 स्क्वेअर इज इक्वल्स टू A बाय 4B येतं. नाव फ्रॉम इक्वेशन नंबर 3 बघा, M2 म्हणजे काय, -2H अपॉन 5B. तर पुट व्हॅल्यू ऑफ M2 म्हणायचं, पुट व्हॅल्यू ऑफ M2. M2ची जर व्हॅल्यू पुटअप केलं तर किती आहे, -2H अपॉन 5B असं येतं बघा, -2H अपॉन 5B ब्रॅकेटचा स्क्वेअर, -2H अपॉन 5B ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू A अपॉन 4B. -2चा स्क्वेअर 4, Hचा स्क्वेअर H स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25, Bचा स्क्वेअर B स्क्वेअर. आता इकडं हे A अपॉन 4B हे आहे तसं. आता काय करायचं बघा, ह्या स्टेपपर्यंत आपण आलो तर हे डिवाइड बाय 25 इकडे गेले की मल्टिप्लाय बाय होत आहे, आणि हे डिवाइड बाय 4 इकडे आल्यावर काय होतं, मल्टिप्लाय बाय 4 होतं. म्हणजे जे असं येणार 4 इंटू 4 म्हणजे 16H स्क्वेअर. हे कसं आलं बघा, डिवाइड बाय 4 इकडे गेलं की मल्टिप्लाय बाय 4 झालं. हे डिवाइड बाय 25B स्क्वेअर इकडे गेलं की असं येतं 25B स्क्वेअर A अपॉन B राहतं. एक बी कॅन्सल. म्हणजे फायनल आन्सर काय राहतं आहे, 16H स्क्वेअर इज इक्वल्स टू 25AB अँड हेन्स प्रूव्ड म्हणायचं. हेन्स प्रूव्ड, आपल्याला हेच प्रूव्ह करायला सांगितलं म्हणून फायनली हेन्स प्रूव्ड म्हणायचं.